हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल डेली क्रॉनिकल्स. आम्ही निघालो होतो एका शॉर्ट ट्रिपसाठी. ती होती आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप आणि आम्ही सकाळी निघालो होतो 11 वाजता शॉर्ट ट्रिपसाठी आणि फक्त 2 दिवसाची ट्रिप होती ही. सो तुम्ही बघू शकतात किती छान व्ह्यू होता हा डोंगराचा. आणि आम्ही कुठं चाललो आहोत हे तुम्हाला नक्कीच ह्या व्लॉगमध्ये पुढे कळेल. सो हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही कुठं जाणार आहोत ते लवकरच कळेल तुम्हाला. तर इथं आम्ही घेतला होता एक छोटासा हॉल्ट, ते की खंडाळ्याला, सॉरी लोणावळ्याला. आणि लोणावळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे हे जेली चॉकलेट्स खूप फेमस आहे. सो मी हे जेली चॉकलेट्स घेतलेले, ही लोणावळ्यात चिक्की घेतलेली आणि अजून भरपूर काय काय घेतलेलं. ही अजून एक चिक्की घेतलेली. ही मिठाई घेतलेली, सोनपापडी, जी की खूप खूप टेस्टी होती. तुम्ही कधी गेले लोणावळ्याला तर हे नक्कीच घ्या. आणि हे मी घेतलेलं चिंचेचं, जे इमली लड्डू म्हणतात त्याला, जे खूप छान होते. मग आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला आणि हे होतं आमचं होमस्टे, जिथं आम्ही स्टे केलं. आणि खूप छान प्लेस आहे ही. आणि फायनली आम्ही पोचलो अलिबागच्या नागाव बीचवर. अराउंड 6 o'clock आम्ही इकडे पोचलो, कारण आम्ही अलिबागमध्ये 5:30ला पोचलो. आणि आमच्या हॉटेलपासून नागाव बीच जवळ होता. सो आम्ही विचार केला की नागाव बीच पहिले एक्सप्लोअर करावा आणि आम्हाला खूप छान सनसेट व्ह्यू पाहायला भेटला. आणि ह्याच्यानंतर आम्ही व्हिजिट केलं एका फेमस रेस्टॉरंटला, ते म्हणजे कोळीणबाई रेस्टॉरंटला, जे आमच्या हॉटेलपासून लिटरली 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. सो ही होती एंट्रन्स कोळीणबाई रेस्टॉरंटची. आणि तुम्ही बघूच शकता की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हॉटेलमध्ये कोणच नव्हतं. आणि म्हणजे अजून चालूच नव्हतं झालं. अराउंड 7:30ला आम्ही गेलो होतो. आणि ते म्हटले की आता थोड्याच वेळात चालू होईल, थोडा वेट करावा लागेल. सो आम्ही थोडा वेट केला तिकडे. आणि आम्ही एक्सप्लोअर करत होतो सगळीकडं, कारण खूप छान होतं तिथलचं एन्व्हायर्मेंट. सो हे आम्ही मागवलेलं फूड, जे की खूप टेस्टी होतं आणि खूप छान होतं, जे की पापलेट, सुरमई आणि चिकन थाळी. हे नेक्स्ट डेचं शूट केलेलं होतं मी. जे की हा आमचा ब्रेकफास्ट होता, जे आम्ही ह्याच हॉटेलमध्ये केला होता, जिथं आम्ही स्टे केलं होतं. सो इकडे वरती आम्ही स्टे करत होतो. ह्या हॉटेलचं पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचं नाव होतं दीपदया हॉटेल. सो त्याचं मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे नक्कीच देईल. सो डू चेकआउट. सो ह्या बीचवर आम्ही गेलो होतो जिथं कोणच नव्हतं आणि आम्ही परत रिटर्न आलो, जे आमच्या हॉटेलपासून खूप जवळ बीच होता हा. सो हा होता रेवदंडा बीच आणि ब्युटिफुल होता, खूप क्लीन होता. पण आम्ही पुन्हा तिकडून आलो. आणि हा होता काशीद बीच.
आम्ही काशीद बीचवर गेलो होतो आणि हा पण बीच खूप छान होता. एक्सप्लोर केलं आम्ही खूप. इथं स्टॉल्स लागलेले असतात. सो तिथं तुम्ही खाण्यासाठी काहीतरी ट्राय पण करू शकतात. सो हा पण बीच खूप छान होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. तर हा होता आमचा लास्ट डे काशिद बीचवर आणि आम्ही खूप सारं एन्जॉय केलं. हे आमचं होतं लास्ट डेस्टिनेशन आणि आम्ही एन्जॉय करून पुन्हा निघालो. सो हे मी थोडेफार फोटोज टाकले आहेत. सो डू चेकआउट आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. आणि रिटर्न येताना आम्ही हा सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसला आणि आम्ही इथं एक हॉल्ट घेतलेला तामिनी घाटाच्या अलीकडे. सो हा सुंदर व्ह्यू तुम्ही जो बघत आहात तो तामिनी घाटाच्या अलीकडचा आहे आणि खूप ब्युटिफुल व्ह्यू होता. सो तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की, नक्की, नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा.